असे चिकन क्रिस्पी पॅटीस कसे बनवायचे आहेत चला आपण बघूया। आणि त्याच्या आधी तुम्ही बघा की हे चिकन पॅटीस किती क्रिस्पी झाले आहे, खूप क्रिस्पी आणि चांगले। मुलांच्या टिफिनला तुम्ही देऊ शकता, गेस्ट आले तरी देऊ शकता। आता हे मी कसं बनवणार आहे चला आपण बघूया आणि कसं फ्रोझन करणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे। आज आपण करणार आहोत चिकन पॅटीस। त्याच्यासाठी आपण थोडंसं कुकरमध्ये पहिले पाणी टाकणार आहोत। टाकणार आहे गरम मसाले। गरम मसाल्यामध्ये मी वेलची घेतले, तस घेतली आहे आणि हे काळा मिरी घेतले, हे मी टाकणार आहे। एक अर्धा चिकन क्यूब आहे, हळद टाकणार आहे आणि थोडं मीठ टाकणार आहे। पॅटीससाठी बोनलेसच लागतो, त्याच्यामुळे हा बोनलेसचा पीस मी घेणार आहे आणि हा असं थोडंसं हलवून पाणी थोडंसं हलवायचं नाही ते मिक्स होईल, मग ते ठेवून द्यायचं। पॅटीससाठी थोडंसंच आपण आता एक शिट्टी काढून घेणार आहे। चिकनचा कलर पण चेंज झाला आणि असं तुम्ही उचलाल ना, हे बघा शिजलं। हे सरळ सरळ रेषा आहे, तर आपल्याला असं तोडायचं नाही आहे, त्याला असंच तोडायचं आहे की ते सरळ सरळ निघतील, असंच तोडून टाकायचं आहे। काढताना त्याला असं मी पूर्ण आता काढून ह्या चिकनच्या जारमध्ये टाकून वाटून घेणार आहे। आता आपल्या चिकनला असा येल्लो कलर आला आहे, त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका की येल्लो कलर कसा आला आहे, कारण आम्ही तुम्हाला दाखवलं आहे की आपण हळद वगैरे जो गरम मसाला टाकला त्याचा जो कलर आला आहे, त्याच्यामुळे चांगली टेस्ट पण येणार याला मिक्सरमध्ये। हे अशा प्रकारे ते झालं पाहिजे चांगलं। हे बघा मी चारी बाजूने हाताने सुद्धा असे वेगळे केले आहेत। थोडे कुठे राहिलेले गठ्ठे वगैरे मी हाताने वेगळे केले आहेत। आता कढईमध्ये तेल ठेवलं आहे, तेलामध्ये आपण पहिला लसूण टाकणार आहोत। पण लसूण आपल्याला पूर्णपणे एकदम लाल होऊ नाही द्यायचा आहे। लसूणमध्ये थोडं कंजूसगिरी करू नका, कारण लसूणची टेस्ट चांगली असते। आता थोडं बारीक करायचं आहे, कारण लसूण जळायला नाही पाहिजे। त्याच्यामध्येच आपण अद्रकसुद्धा टाकणार आहोत। थोडं आता आपण हे चांगल्या प्रकारे थोडं शिजून घेऊया। आता मिरची आपण जास्त टाकणार आहोत, कारण आपण काही दिवसात तिखटसाठी जास्त काही वापर झालेला नाही आपला, आणि 1 किलोचं चिकन आहे, तर पुढे प्रोसेस पण थोडी आहे, त्याच्यामुळे मिरची थोडी टाकायलाच लागणार आहे। त्याला चालवतच राहायचं, कारण अद्रक जो असतो ना तो खाली जाऊन लागतो, त्याच्यामुळे थांबायचं ना चालवायचं, नाही तर अद्रक सगळा तुमचा जळून जाईल। कुठलाही मसाला पहिला लावायचा नाही, फक्त हळद लावायचं, कारण तुम्ही पहिला जर कुठला मसाला टाकला त्या मसाल्याचा कलर त्याला पकडणार। हळद करपू नाही द्यायची, तर लगेच आपल्याला टाकायचे गाजर, आणि गाजर शिजायला आपल्याला थोडा वेळ लागतो। एकदम नाही शिजला आहे, थोडा कमी शिजला, कारण की आता आपल्याला अजून शिमला मिरची पण शिजवायची आहे ना, तर शिमला मिरचीबरोबर तो गाजर अजून शिजणार आहे। हिची क्वांटिटी पण थोडी कमी होते शिजली का। आता ही आपण याच्यामध्ये टाकून देणार आहे शिमला मिरची। शिमला मिरची टाकली, आता हे शिमला मिरचीला पूर्ण एकजीव करून आपण हे आता थोडं शिजवणार आहे, कारण शिमला मिरचीच्या अंगामध्ये स्वतःचं पाणी असतं, त्याच्यामुळे ते पटापट पाणी सोडेल। तर बारीक नाही ठेवायचा गॅस, थोडा फास्टच ठेवायचा। थोडं आपला घरगुती मटण मसाला जो आपण वर्षभरासाठी हे करून जास्त नाही टाकायचं आहे, थोडाच टाकायचा आहे। आता तो कलर चेंज करून टाकू, आणि हे जे चिकन क्यूब आहे हे टाकायचं वरून, याच्यासाठी टाकायचं ते पहिले टाकलं तर त्याचा कलर काळा होऊन जाईल, म्हणून पहिले नाही टाकायचं, हे नंतर टाकायचं। ते थोडं नाही जास्तच टाकायचं आहे, कारण की याच्यामध्ये आपल्याला जास्तच थोडं मीठ लागणार आहे। आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत चिकन। थोडं ॲड करायचं आणि थोडं मिक्स करायचं। एकदम जास्त टाकून मिक्स होत नाही, कारण ते गळ पडते जरा हलवायला, त्याच्यामुळे थोडं करूनच मिक्स करायचं। ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की ती कशी झाली आहे। खूप चांगलीच होणार, तुम्ही खुशच होणार, माझी गॅरंटी आहे। पण तरी रेसिपी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी चांगली झाली की नाही झाली। चिकन आता एकजीव झालेलं आहे, पूर्ण चिकनने व्यवस्थित कलर पकडला। आता किती तेल दिसत होतं बघा, काहीच तेल नाही खाली। तुम्ही तेल जर कमी टाकाल ना तर चिकन एकदम सुक्कं वाटेल तुम्हाला, त्याच्यामुळे थोडं स्टार्टिंगलाच तेल टाका, म्हणजे चिकन व्यवस्थित होईल। बघा आता थोडं पण तेल आहे माझ्यात खाली, आणि पूर्ण पाणी बिणी सगळं सुकलेलं आहे। आणि आता इथे मी बटाटा बॉइल्ड करून स्मॅश करून घेतलेला आहे,
आणि याच्यासाठी थोडासा ब्रेड मी वाटून घेतला, कारण की बटाटा कधी कधी धोका येतो, कधी कधी खूप पाणी असते बटाट्यामुळे, त्याच्यामुळे थोडासा मी ब्रेड वाटून घेतलेला आहे. आणि थोडीशी आपली घरगुती मटण मसाला, थोडं मीठ आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. बटाट्यामध्ये थोडं कमीच टाकायचं, कारण चिकनमध्ये पण आपलं मीठ आहे, त्याच्यामुळे बटाट्यामध्ये टाकताना जरा सांभाळून टाकलं. तर मी हाताने असं व्यवस्थित त्याचा मिक्स करून घेणार आहे. हे बघा, आता हे व्यवस्थित बटाटा आपलं थोडंसं मसाल्यामध्ये मिक्स झाला. असं केल्यामुळे थोडा बटाटा पचट लागत नाही, चांगला लागतो टेस्टला. आता हे चिकन आहे, आपलं चिकनची भाजी हे आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. जेवढं पाहिजे तेवढंच ॲड करायचं आहे. गचडी झाली त्याच्यामुळे मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये मी शिफ्ट केलं, जे आपण ज्याच्यामध्ये भाजी बनवली होती त्याच कढईत मी शिफ्ट करून घेतला आहे. आता मी केली चुकी, छोटा भांडा घेतला. तर तुम्हाला जेवढं जास्त चिकन असेल त्याच्या हिशोबाने भांडा घ्या. आता हे बघा, सगळीकडे व्यवस्थित दिसतं तुम्हाला चिकन, कुठे नुसता बटाटा दिसतोय का नाही, असं दिसलं पाहिजे. सगळीकडे तुम्हाला चिकन दिसलं पाहिजे. नरम झाला. आता तुम्ही जर हे याच्यामध्ये मैद्यामध्ये डीप कराल तर तो हातातून सुटणार. त्याच्यामुळे आता आपण हे जे ब्रेड आहे वाटून ठेवलेला तो आता आपण टाकणार आहोत, की आपले पॅटीस चांगले सुके व्हावे म्हणून. आता हे मी याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करणार आहे. आता मी याच्यामध्ये एक टाकण्यासाठी एक आपला स्लाईसचा ब्रेड असतो, तो मी एकच वाटलेला आहे. तर मी याच्यामध्ये थोडं तेल ॲड करणार आहे. 1 चमचा तेल, असा 1 या 2 चमचे तुमच्या हिशोबात. माझं चिकन जे असते त्याच्यामुळे मी 2 चमचे तेल ॲड करते. आता पॅटीस करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, असं डायरेक्ट नाही उचलायचं. असं मग काय होणार की तुमची भाजी इकडे राहील. एक सगळा गोळा एकत्र असा बाजूला करायचा आणि तो वरपासून खालपर्यंत असा उचलायचा, जेणेकरून तुमचं पूर्ण चिकनचं काय कुठे राहायला नको, असं व्यवस्थित. आता 5-6 करणार आहोत. आता हे मी 5-6 पटापट करते आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते की आता पुढे आपण काय करणार आहोत. हे बघा, एवढे पॅटीस मी बनवून घेतलेत, 7-8 पॅटीस मी बनवून घेतलेत. आता आपण हे त्याला क्रम लावणार आहे फ्रोझनसाठी. तर मी एक डबा घेतला आहे आणि 2 स्वच्छ करून पन्नी घेतली आहे. तर आता आपण फ्रोझनसाठी पहिले लावूया, नंतर मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. आता इथे मी घेतला आहे मैद्याचा बॅटर, असं थोडा व्यवस्थित असला पाहिजे. आणि इथे घेतला आहे ब्रेड क्रम, जो बाजारात भेटतो. असा थोडासा व्यवस्थित, थोडा पातळ पण असला पाहिजे, थोडा जाड पण असला पाहिजे, की त्याला कोटिंग झाली पाहिजे. आता आपण हे एक उचलणार आहोत आणि याच्यात डीप करणार आहोत. हे हातानेच करायला लागणार आहे, चमच्याने तुम्ही करू नाही शकत, कारण की बटाटा असतो त्याच्यामुळे तो चमच्यामध्ये घुसून जाणार तुमचा. तर एका हाताने आपण हे याच्यावर ठेवणार आणि आता आपण असा या हाताने, दुसऱ्या हाताने आपण असा चांगला क्रम लावून घेणार. आता हे पण हे असा डब्यात ठेवून देणार. परत आपण दुसरा उचलणार, डीप करणार आणि परत सेम प्रोसेस हे याच्यावरती ठेवून देणार आणि असं व्यवस्थित त्याला कोटिंग करणार. असा लाईनमध्ये आपण हे सगळे लावून घेणार आहोत. आता मी 4 फ्रोझनला ठेवणार आहे आणि 4 मी आता फ्राय करायसाठी ठेवणार आहे. त्याच्यामुळे 4 मी आता पहिले डब्यामध्ये लावून घेते. हे बघा, सेम प्रोसेसच्या हिशोबाने आपण हे करणार आहोत. फक्त एवढंच की क्रम सगळीकडे लावा, मग तुमचं पॅटीस तेलात टाकताना फुटणार वगैरे नाही. आता मी हे फ्रोझनला 4च ठेवणार आहे, त्याच्यामुळे मला ही पन्नी लागली नाही. पण तुम्हाला जर एक्स्ट्रा करायचं असेल तर मग तुम्हाला अशी पन्नी ठेवावी लागेल त्याच्यावरती आणि मग दुसरे पॅटीस तुम्ही लावू शकता. तर आता हे तुम्हाला दाखवते मी फ्रोझन कसे करतात. आपण हे फ्रोझनला टाकूया पहिले. झाकण पॅक झालं. आता चला फ्रीझरमध्ये हा डब्बा ओव्हरनाईटसाठी ठेवून देणार आहोत आणि उद्या काढून ते आपण तळू शकतो. आता आपण या पॅटीसची तयारी करूया तळायची. आता आपण तेल प्रीहीट करायला ठेवलेलं तर ते झालं आहे. चांगलं तेल गरम करून घ्यायचं. चांगलं तेल गरम झाल्याशिवाय सोडायचं नाही, तर ते फुटतील. आता मी हे ह्याला ब्रेड क्रम आणि मैदा लावला. तुमच्याकडे जर ब्रेड क्रम आणि मैदा अवेलेबल नसेल तर तुम्ही रवा अंड्यामध्ये डीप करून रवासुद्धा लावू शकता.
तो दिसतोय थोडा लाल झाला आहे, दिसतोय ना, थोडा वर आला ना. आता ह्याला आपण एक एक टर्न मारून घेऊया. थोडं फास्टच ठेवूया गॅस आता टर्न मारताना, कारण की मागची बाजू पण व्यवस्थित झाली पाहिजे. आता हे बघा, हे थोडासा गोल्डन झाला आहे. आता ह्याला आपण असा हळूच टर्न मारणार आहे, एकदम आपटून टर्न नाही मारायचा. हे बघा, असं उचलायचा आणि तिकडच्या तिकडेच त्याला असा हळूच टर्न मारायचा. जास्त लाल नाही करायचे आहेत, खूप असे लाल नाही काढायचे. जेव्हा तुम्ही फ्रोझनचे काढाल ना, तर तेव्हा थोडंसं तेलामध्ये जास्त टाईम थांबायचं. पण आता हे बघा, हे व्यवस्थित झालेलं. आता तुम्ही जास्त लाल करा ना, तर थोड्या टायमाने एकदम असा एकदम लाल 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 होऊन जाईल. तो थोडंसं असं गोल्डनच काढायचे. तर हे बघा, आपले चिकन क्रिस्पी पॅटीस रेडी झाले आहे. तर किती क्रिस्पी वगैरे आहे ते बघू शकता तुम्ही. आणि आता मी तुम्हाला एक असा तोडून पण दाखवते, की तुम्हाला समजायला की तो आतमधून कसा. बघा, एकदम चांगला आहे, आतमधून एकदम सॉफ्ट आहे, वरून एकदम क्रिस्पी आहे. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आणि किती चांगला व्यवस्थित झाला आहे. चिकन व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे, जास्त तिखट नाही, मुलं एकदम आवडीने खातील. तर तुम्ही हे बघा आणि माझी रेसिपीला फॉलो करा. थँक्यू.